नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली, पण त्यानंतर ॲज युज्युअल मार्केटमध्ये एक फ्लॅट सेशन बघायला मिळाला। डिक्लायनिंग हायर लेवलवरून झाली। कालही मंगळवारी निफ्टीसुद्धा फ्लॅट बंद झाला, आजही परत पुन्हा एक फ्लॅट सेशन आहे। जो मेजर सपोर्ट सोमवारी गॅपडाऊन ओपनिंगमध्ये ब्रेक केलेला निफ्टीमध्ये 22,750, त्यानंतरनं ज्या पद्धतीने निफ्टी 22,600 आणि 500 या रेंजमध्ये ट्रेड करते। आज तिसरा सेशन आहे, निफ्टी तिथंच आहे। फर्दर सेलिंगची अपेक्षा होती, पण मार्केटमध्ये फर्दर सेलिंग येत नाही, जी एक चांगली गोष्ट आहे। पण 22,500 एक ट्रेंडलाईन, डिक्लायनिंग ट्रेंडलाईनचा सपोर्ट जो आहे, तुम्ही मागच्याही व्हिडिओमध्ये म्हणलेलं सोमवारी। काल थोडंसं 2 दिवस व्हिडिओ केला नाही, काल बंद होतं मार्केट, मंगळवार थोडं मी बाहेर होतो कार्यक्रमानिमित्त। त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये 22,500 अजून इंटॅक्ट आहे। 22,750 मेजर सपोर्ट ब्रेक केल्यानंतर एक्सपेक्टेड होतं डिक्लायनिंग येईल, पण गॅपडाऊन ओपनिंग सोमवारी जिथं झालं तिथंच मार्केट थांबलं आहे। मार्केटला फर्दर सेलिंग आलेलं नाही, जी एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं। त्यामुळे जर 22,500 इंटॅक्ट राहिला तर बाईंग येऊ शकतं, रिकव्हरी येऊ शकते 22,700पर्यंत। अदरवाईज 22,500च्या खाली आलं तर फर्दर सेलिंग येईल असं मला वाटतं। आणि मार्केटचं सेटअप तसं वीक आहे। 22,500च्या खाली निफ्टी घसरण्याचे चान्सेस जास्त आहेत असं सध्या मला दिसते। आज एक्सपायरी होती, त्यामुळे एक चॉपी सेशन बघायला मिळाला, एक फ्लॅट सेशन मंगळवारीने आज बघायला मिळाला, पण दोन्ही सेशनला निफ्टी 22,600वरनं खाली आले। उद्याच्या सेशनला बघायचं झालं 22,600च्या वर मेंटेन राहिला तर 22,700 750पर्यंत निफ्टी जाऊ शकतो। 22,750 एक खूप मोठी हडल आहे आता, जी पार होणं गरजेचं आहे, आणि पार होण्यासाठी खूप ताकद पाहिजे। अदरवाईज हायर लेवलवरून त्या लेवलवरून सेलिंग अपेक्षित आहे। लोअर लेवलला 22,500 एक सपोर्ट आहे, सध्याच्या घटकेला तसा मेजर आहे, 3 दिवस होल्ड आहे, पण ताकद नाही आहे मार्केटला वरती जाण्यासाठी। त्यामुळे मला वाटतं तो ब्रेक होऊ शकतो, आणि जर 22,500 ब्रेक झाला तर फर्दर डिक्लाईन मे बी 22,300 ते 22,000पर्यंत सुद्धा निफ्टीमध्ये येऊ शकते येणाऱ्या काही सेशनमध्ये किंवा दिवसांमध्ये। त्यामुळे ओव्हरऑल सेटअप वीक आहे, त्यामुळे ह्या लेवल्सनुसार टेक्निकल तुम्ही निफ्टीमध्ये ट्रॅक ठेवू शकता। 22,600च्या वर 22,750, 22,500च्या खाली फर्दर सेलिंग। बँक निफ्टीमध्ये 48,500 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 48,500च्या वर राहील, जोपर्यंत मेंटेन आहे तोपर्यंत चान्सेस आहेत 49,000 आणि त्याच्याही अभाव जाण्याचा। आजही दिवसभरामध्ये प्रयत्न केला। आज बँक निफ्टी दिवसभर पॉझिटिव्ह 300 पॉईंटमध्ये राहिली, पण क्लोजिंगच्या अर्ध्या तासामध्ये बँक निफ्टीनं ते जी काही बढत आहे ती गमावली, आणि जवळपास 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला। पण मला वाटतं उद्या सेशनला बघायचं झालं तर 49,000 हायर साईडला रेजिस्टन्स आहे, लोअर लेवलला 48,500 सपोर्ट आहे। या रेंजमध्ये बँक निफ्टी उद्या ट्रेड होऊ शकते। आज NSEमध्ये 459 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 2160 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 19 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 31 शेअर्स पडलेले आहेत। पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे। यांना सेक्टर इंडिसायझेसमध्ये सुद्धा रिअल्टी, एनर्जी, ऑटो, IT सेक्टर आणि बँकिंग FMCG सेक्टरमध्ये पडझड झाले। वाढणाऱ्या सेक्टर्समध्ये मेटल आणि बँक सेक्टरमध्ये मायनर तेजी येऊन बंद झाले। बाकी अदर सगळं सेटअप मार्केटचं वीक आहे, आणि अनलेस अँड अंटिल निफ्टी 22,800च्या वर जात नाही 750-800, तोपर्यंत रिकव्हरीचे चान्सेस खूप कमी आहेत। युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत। डाऊ फ्युचरसुद्धा 130 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। मग ओव्हरऑल US मार्केट 2-3 दिवस घटलेलं चांगलं, पण त्यानंतर ते सावरण्याचा प्रयत्न होतो आहे। US फीचर्स वर राहिले, त्यामुळे कालही बऱ्यापैकी US मार्केटमध्ये S&P आणि नॅसडॅकला तेजी होती, पण आपल्या इथं मार्केटमध्ये FIचं सेलिंग आहे जे कंटिन्यू चालू आहे। मंगळवारीसुद्धा 3,500 कोटीचं विकलं, आणि आजही मला वाटतं निश्चित मार्केटमध्ये सेलिंगाकडे असतील। पण आज आर्बिट्राज ट्रेड जास्त असतात मंथली एक्सपायर असल्यामुळं, त्यामुळे ते काउंट करणं आवश्यक नाही। पण ओव्हरऑल मला वाटतं मार्केटचं सेटअप वीक आहे। 22,500 ब्रेक केला तर कॉशियस राहा, फर्दर डिक्लायनिंग येऊ शकते, एवढंच म्हणण्याजोगं आहे। तर बघूया मार्केट कशा पद्धतीने बिहेव होईल। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।